शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आपल्यासोबत वैभव करांडे साहेब आहेत। वैभव करांडे साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण कुठले राहणारे आहात? राहणार सिंदखेड, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणचा रहिवासी आहे सर। बरं, आपण बीडला असताना सुद्धा श्री क्षेत्र काशीहून पैठणच्या संत एकनाथ षष्ठी महोत्सवासाठी तिथून पायी चालत आपण अनवाणी पायी प्रवास करत पैठणला आलात, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सर, आपण 20/1/2026 या रोजी आपण काशीतून कावड भरली होती आणि आता आपली कावडी मडी व माहिंबा या ठिकाणी पायी कावड आपण चालत आहे आणि 18 तारखेला आपल्या कावडीचं पाणी मडी माहिंबा या ठिकाणी पडणार आहे। म्हणजे एकंदरीत आपण काशीहून पायी आलात आणि आता पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गोदावरी नदीमध्ये आपण पवित्र स्नान करून हे पाणी पुन्हा आता मायंबाला नेणार आहात। तर आपल्यासोबत किती कार्यकर्ते आहेत? कमीत कमी सर माझ्यासोबत आता 40 ते 50 जण आहे। माझं नाव वैभव करांडे आणि गुरुवारी एक तात्याबाबा घेवारे, शिवरसी योगी आस्थान पाटेगाव या ठिकाणी आमची एक 6-7 वाजता कावड यात्रा माहिंबा या ठिकाणी जाणार आहे। बरं, आपण या दरम्यान काही मुक्काम होतील का आपले? एक मुक्काम होईल सर। बरं, एक मुक्काम झाल्यानंतर आपण डायरेक्ट मायंबाला पोहोचणार आणि तिथं आपण नाथांच्या कावडीचं पाणी तिथं वाहणार। बरं, या माध्यमातून आपण भक्त मंडळींना किंवा वारकरी संप्रदायाला किंवा सनातनी धर्माच्या लोकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? सर, जी नवीन तरुण पिढी आहे त्यांनी प्रत्येकाने आता या 18 तारखेला मडी व माहिंबा दोन्ही गाड्यावरती त्यांनी प्रत्येकाने आपली कावड घेऊन तिथे यायचं आहे व शांतताने आपलं प्रत्येकाने आपलं तिथं पाणी प्रत्येकाला टाईम मिळावा या ठिकाणी सगळं आव्हान करेल, शांतीचं आव्हान करेल। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद सर। पैठण शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच रहिवासी विशाल देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत। विशाल देशमुख साहेब काशीहून जे वैभव गरांडे हे पैठणला आले, पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि आता संध्याकाळी ते गोदावरीचं पवित्र स्नान करून आपल्या सहकाऱ्यांसोबत मायंबाला जाणार आहात। तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? याबद्दल आपण जे काही आता एवढे खूप दुरून आले, त्यांची सेवा करण्यासाठी इथे कोणी नव्हतं काही, तर आपण हे सर्व काही आपण एक म्हणजे एक मित्रता आहे, एक फ्रेंड सर्कल आहे, तर त्या आणि परत आमचे जे मामा आहेत त्यांच्या सानिध्यातून आपण हे काही करू शकलो। सध्या आपलं मामाचं नाव काय? राहुल चतुर्भुज बाबर। बरं, राहुल बाबर आहे। म्हणजे एकंदरीत पैठण शहराचे जे प्रसिद्ध वकील साहेब आहेत ॲडव्होकेट राहुल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सर्व आलेल्या भक्तांना सहकार्य केलं, त्यांच्या प्राथमिक गरजा पुरवल्या आणि आता आज संध्याकाळी आपण त्यांना भावपूर्ण निरोप देणार आहोत। आणखी शेवटचं काय म्हणायचं आपल्याला? माझं एवढंच म्हणणं आहे, सर्वांनी जे कोणी असेल की प्रत्येकाने यांची मदत करावी। यापुढे आपलं पैठण ते माहिंबापर्यंत जे काही मदत होईल तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे सर्व। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद।